हॅलो फ्रेंड्स, पाठीमागच्या टॉपिकमध्ये आपण मॅथमॅटिकल लॉजिक संपवला होता. आता आपण ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन चालू करूया. त्याआधी मी तुमचा मॅथमॅटिक्स टीचर सागर पवार. ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन हा अतिशय सोपा टॉपिक आहे. सुरुवात केल्यानंतर कधी संपून जातो हे समजत पण नाही. इतका छोटा, सोपा आणि साधा टॉपिक आहे. परंतु त्याच्या आधी आपल्याला त्याचे सगळे ग्राफ्स यायला पाहिजे. म्हणजे साइन थिटाचा ग्राफ माहित पाहिजे, कॉस थिटाचा ग्राफ माहित पाहिजे, टॅन थिटाचा ग्राफ माहित पाहिजे, कोसेक थिटा, सेक थिटा आणि कॉट थिटा या सगळ्यांचे ग्राफ माहित पाहिजे. कोसेक, सेक, कॉट माहित नसेल तरी चालेल, पण सर्वात इम्पॉर्टंट साइन, कॉस, टॅन हे अत्यंत आवश्यक ग्राफ आहे. तर मग आपण ह्या ट्रिग्नोमेट्रीची सुरुवात ग्राफ पासूनच करूया. तर पहिला ग्राफ जो आहे माझ्याकडे तो येतो साइन थिटाचा. सो फर्स्ट ग्राफ y is equal to sin x. सो हा ग्राफ ऑलरेडी बऱ्याच लोकांना माहिती आहे, सगळ्यांनाच माहित असला पाहिजे, तरी पण मी हा बऱ्याच शब्द वापरतो. sin 0 0, नंतर इथे किती असते π/2, नंतर किती असते पाय, नंतर असते 3π/2 आणि असते आपल्याकडे 2π. पाठीमागच्या साईडला गेलो आपण तर किती असते इकडे -π/2, -π, -3π/2 आणि -2π. ठीक है. सो sin 0 0, sin π/2 1, sin π परत एकदा 0, sin 3π/2 -1 and so on. हा ग्राफ या पद्धतीने काम. ठीक आहे. सो मॅक्सिमम नंबर हा किती असतो 1 आणि मिनिमम हा इकडे किती असतो तुमचा -1. सो मी आता ह्या ग्राफवर हा ग्राफ असा पुढे वाढतच जातो इकडे आणि पाठीमागे पण असा वाढतच जातो. सो हा साइन थिटाचा ग्राफ आहे आणि आपल्याला एक गोष्ट काय माहिती की साइन थिटा लाइज बिटवीन -1 टू +1. सो मी पहिला प्रश्न विचारलो तुम्हाला साइन थिटा इज इक्वल टू 0. सो साइन थिटा 0 कुठं आहे आपल्याला सांगायचं. सो कुठं आहे साइन थिटा 0? बघा हा साइनचा ग्राफ आहे. साइनचा ग्राफ 0 0 म्हणजे ही व्हॅल्यू x इज इक्वल टू 0. कुठं येत आहे? या इथे 0 येत आहे, इथे 0 आहे, इथे 0. आता बघा साइन थिटाची व्हॅल्यू 0 आहे, नंतर 1/2 वगैरे वाढत जाते साइन थिटाची व्हॅल्यू. म्हणजे साइन थिटाचा ग्राफ आपण कसं काढतो तर थीटा आणि साइन थिटा. ठीक आहे. सो 0 चा साइन 0 0, नंतर 30, साइन 30 हा, नंतर 45, साइन 45 किती 1/√2, साइन 60 किती √3/2 आणि साइन 90 किती 1. या पद्धतीने आपण ग्राफ प्लॉट करतो. इथे हे अँगल तुमचे 0 0 30 45 60 आणि हा 90. ठीक आहे. सो 0 ला 0, 30 ला हाफ, इथे आला हाफ समजा, 45 ला 1/√2, 60 ला √3/2 आणि 90 ला 1. सो साइन थिटा हा 1 कुठं आला तर इथे 1 आहे, पण अँगल कोणता आहे तर अँगल आपल्याकडे आहे π/2. ठीक आहे. परंतु आपला प्रश्न होता की साइन थिटा 0 कुठे आहे? एक इथं 0 आहे, एक 0 इथे, एक 0 इथे, एक 0 इथे. म्हणजे साइन थिटा 0 कुठे आहे मला पाहायला देतो. तर मग पहिली गोष्ट थिटा इज इक्वल टू 0 ला ही व्हॅल्यू पॉसिबल आहे, त्याच्यानंतर पाय ला ही व्हॅल्यू पॉसिबल आहे, नंतर 2π ला ही व्हॅल्यू पॉसिबल आहे. मग 0π 2π ला झाले तर पुढची व्हॅल्यू कितीला पॉसिबल आहे? 3π 4π अँड सो ऑन. पाठीमागचा विचार केला तर किती -π -2π -3π अँड सो ऑन. सो जर मला असं म्हणायचं असेल की साइन थिटा इज इक्वल टू 0 इम्प्लाइज थीटा इज इक्वल्स टू nπ वेअर n बिलोंग्स टू इंटिजर. आता इंटिजर व्हॅल्यू टाकत जावा तुम्ही. पहिले काय 0 टाकला तर 0, 1 टाकला तर π, 2 टाकला तर 2π, 3π 4π सो ऑन आणि -1 टाकला तर -π -2π -3π. सो हा एक फॉर्म्युला म्हणून मी लक्षात ठेवेल की साइन थिटाची व्हॅल्यू 0 कुठं असते, थीटा इज इक्वल टू nπ ला असते. नेक्स्ट ह्याच्यातच आणखी एक क्वेश्चन मी तुम्हाला विचारतो. साइन थिटा इज इक्वल टू 1. सो साइन थिटा 1 कुठं येईल बघा. इकडे पहा, हा येतोय π/2 ला. ठीक आहे. पुढे वाढवला अशी व्हॅल्यू तर बघा π/2 π 3π/2 2π, इथं किती असणार तुमचा 5π/2. तर ही व्हॅल्यू 5π/2 ला पण किती येते आपल्याकडे 1च येत असते. सो कुठं येणार आहे साइन थिटा 1 व्हॅल्यू कोणत्या थिटाला येणार आहे तर थीटा इज इक्वल टू किती असणार तुमच्याकडे π/2 असला पाहिजे, त्याच्यानंतर तुमच्याकडे 5π/2 असला पाहिजे, नंतर तुमच्याकडे किती 9π/2 असला पाहिजे अँड सो ऑन. किती कितीचा डिफरन्स आला? 4 चा डिफरन्स आला. याला जर आपण
AP मध्ये कन्वर्ट केलं, π/2 कॉमन काढला, π/2, तर आतमध्ये काय राहते 1 5 9 अँड सो ऑन. सो ह्याची जर मी जनरल टर्म बघितली तर जनरल टर्म काय असते आपल्याकडे a प्लस n-1 इंटू d. सो 1 प्लस n-1. सो n किती तुमच्याकडे येणार चला n-1. डिफरन्स मात्र 4 चा आहे. डिफरन्स मात्र कितीचा आहे 4 चा. सो फायनली इथं काय तयार होईल तुमच्याकडे थीटा इज इक्वल टू π/2 इंटू हे n 4 ने मल्टिप्लाय केलं तर 1 प्लस 4n मायनस 4. सो π/2 इंटू 4n मायनस 3. सो दिस इज 4n मायनस 3 π/2. 4n मायनस 3 π/2. आता n ची व्हॅल्यू परत एकदा मी 0 टाकली तर -3 π/2 जो की इथे -3 π/2. त्याच्यानंतर n ची व्हॅल्यू जर मी 1 टाकली तर 4 3 1 π/2 जे की इथे. सो हा एक मला फॉर्म्युला म्हणून लक्षात ठेवता येईल. तिसरा क्वेश्चन मी ह्याच्यामध्ये तुम्हाला विचारलो. तिसरा क्वेश्चन याच्यामध्ये sin θ इक्वल टू -1. सो -1 कुठे कुठे आहे ते 3 π/2 ला आहे. सो θ इज इक्वल टू 3 π/2. इकडे पाठीमागे आलं तर किती -π/2. परत डिफरन्स किती झाला 4 चा म्हणल्यावर 7 π/2 11 π/2 अँड सो ऑन. आता याला जनरल टर्म याची पण काढली आपण तर θ इज इक्वल्स टू ही निगेटिव्ह टर्म बाजूला ठेवा, इथून पुढच्यांची काढूया. π/2 कॉमन काढले याच्यातून तर किती येते 3 7 11. तो ह्याची एंड टर्म काय येणार a प्लस n-1 इंटू डिफरन्स 4 चा. So this is equals to π/2 into 3 plus 4n minus 4. So this theta is equals to 4n and minus 4 plus 3 minus n. So 4n minus 1 π/2. So theta is equal to 4n minus 1 π/2. थीटा किती आला तुमचा 4n minus 1 π/2 आला. सो आपल्याकडे आता 3 फॉर्म्युले आपल्याला समजले. पहला फॉर्मूला sin थीटा इज इक्वल टू 0 implies थीटा इज इक्वल टू n pi. दूसरा sin थीटा इज इक्वल टू 1 implies थीटा इज इक्वल टू 4n minus 3 π/2. चौथा sin थीटा इज इक्वल टू -1 implies थीटा इज इक्वल्स टू 4n minus 1 π/2. अब 4n minus 3 याला मी दुसऱ्या भाषेत पण लिहू शकतो 4n plus 1 π/2 आणि ह्याला दुसऱ्या भाषेत लिहायचे तर +4 जर मी यांच्यामध्ये केलं तर 4n plus 3 π/2. हे दोन्ही पण ह्याला वाईस वर्सा चालतं. सो हे 3 फॉर्म्युले माझ्याकडे महत्त्वाचे आणि इम्पॉर्टंट आहेत. हे झाले साइनच्या बाबतीत. आता सेकंड y इज इक्वल टू cos थीटा. cos चा ग्राफ जर बघितला तर तो अशा पद्धतीचा येतो. दिस इज 0 हा π/2 हा पाय हा 3 π/2 आणि हा 2 पाय. इथे ना π/2 मायनस पाय मायनस 3 π/2 आणि मायनस 2 पाय. सो याच्यात इथे 4 क्वेश्चन मी विचारणार तुम्हाला. पहिला cos थीटा इज इक्वल टू 0. कुठं कुठं येते 0 cos थीटा साठी हा π/2 ला आला, त्याच्यानंतर 3 π/2 ला आला, पाठीमागे आला -π/2 ला. सो म्हणजे π/2 नेक्स्ट येणार तुमचा 3 π/2 नेक्स्ट येणार 5 π/2. याच्यावर दिसतंय π/2 डिफरन्स अँड सो ऑन टू ऑड मल्टिपल्स ऑफ म्हणजे 2n - 1 π/2. सो याच्यावर एक फॉर्म्युला झाला cos थीटा इज इक्वल टू 0 implies थीटा इज इक्वल्स टू 2n - 1 किंवा +1 π/2. नेक्स्ट क्वेश्चन मी तुम्हाला विचारतो आता याच्यामध्ये. फर्स्ट झाला सेकंड बघण्यासारखी गोष्ट आहे cos थीटा
इज इक्वल्स टू 1. कुठं कुठं येतोय 1 cos θ साठी? एक तर 0, त्याच्या पुढे कुठं आलं डायरेक्ट 2 पाय. सो 2 पाय. मग परत कुठं यायला पाहिजे तुमचा 4 पाय आणि पाठीमागे गेलो तर -2 पाय येतो. 1 वरची व्हॅल्यू, हे मध्ये वेगळ्या व्हॅल्यू सगळं. सो याच्यावरून मी डायरेक्टली लिहू शकतो 0 2 पाय 4 पाय म्हणल्यावर 2n पाय. सो cos θ is equals to 1 implies theta is equals to 2n pi. Third, cos theta is equals to -1. थीटा कोणत्या कोणत्या व्हॅल्यूला पॉसिबल आहे हे बघा. पायला एक पॉसिबल आहे, इकडे पाठीमागे मायनस पायला आहे. डिफरन्स किती झाला 2 पायचा म्हणजे 3 पायला आहे. सो कितीला पाय 3 पाय 5 पाय अँड सो ऑन. सो हे कसले मल्टिपल्स आहेत? ऑड मल्टिपल्स ऑफ पाय म्हणजे 2n - 1 पाय. बघा 3 पाय बाय 2 2 पायला, 5 पाय बाय 2 ला खाली आणि 4 पायला परत सॉरी किती 2 पायला 3 पायला परत -1. सो दिस कॅन इम्प्लाय if cos theta is equal to -1, it implies theta is equal to 2n - 1 pi. So आता zero pi by 2 pi 3 pi by 2 2 pi 5 pi by 2 minus pi by 2 minus pi minus 3 pi by 2 minus 2 pi. tan 0 हा tan चा ग्राफ आहे. tan 0 0 tan pi by 2 इन्फिनिटी म्हणल्यावर हा ग्राफ असा असतो. ह्याच्यात विचारण्यासारखा एकच क्वेश्चन आहे की tan थीटा इज इक्वल टू 0. कुठं कुठं 0 आहे tan चा? एक 0 ला, नंतर पायला, नंतर 2 पायला. सो दिस इज थीटा इज इक्वल टू 0 पाय 2 पाय अँड सो ऑन म्हणजेच काय n पाय. सो tan थीटा इज इक्वल टू 0 इम्प्लाइज थीटा इज इक्वल टू n पाय. ठीक आहे. सो आता हेडिंग टाकूया ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन. पहिले तर गोष्ट बघूया इक्वेशन्स. 2 + x = 5. याच्यामध्ये हा एक व्हेरिएबल आहे x आणि हे इक्वेशन सॉल्व्ह करून आपण कशाची व्हॅल्यू काढतो? x ची व्हॅल्यू काढतो. सो x = 5 - 2 दॅट इज 3. सो हे काय ही इक्वेशन आहे आणि हे काय त्याचं सोल्युशन. हे वरची इक्वेशन आहे ती काय त्याची सोल्युशन आहे. ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन कशा पद्धतीचे असतात? sin θ = हाफ. तर मग थीटा किती असला पाहिजे? थीटा 30 डिग्रीला हे पॉसिबल आहे. तर हे काय तुमचं इक्वेशन आहे आणि हे काय त्याचं सोल्युशन आहे. सो इक्वेशन आणि सोल्युशन ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन मधलं हे आहे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. असं इक्वेशन की ज्याच्यामध्ये ट्रिग्नोमेट्री इन्व्हॉल्व आहे आणि हे त्याचं काय आहे सोल्युशन. So trigonometric equation, it is an equation which involves trigonometric ratios or trigonometric functions. So now it has two types of solutions. Solution of trigo equations. एक असते प्रिन्सिपल सोल्युशन आणि एक असतं आपलं जनरल सोल्युशन. आता ह्याच sin θ = हाफचा जर मी विचार केला तर मला साइनचा ग्राफ काढून पटकन सॉल्व्ह होईल गणित. म्हणजे जो कन्सेप्ट सांगायचा तो पटकन आहे. sin θ ची हाफ ही व्हॅल्यू किती डिग्रीला आहे? 30 डिग्री आहे. पण मी हाफ वरून जर एक पूर्ण लाईन मारली तर सो हाऊ मेनी सोल्युशन्स आर देयर? देयर आर इन्फायनाइट सोल्युशन. इथं 2, इथे 2, इथं 2 आणि पुढे मागे असे 2 2 2 2 कंटिन्यूअस येत राहतात. सो देयर आर इन्फायनाइट सोल्युशन्स. मग
जे इनफायनाइट सोल्युशन आहे त्याचं, जसं की आपण मगाशी sin θ = 0 ते कुठं कुठं भेटलं, 0 ला भेटला, पाय ला भेटला, 2 पाय ला भेटला, 3 पाय ला भेटला, टोटली आपण लिहिलं n पाय. n पाय हे कसलं सोल्युशन लिहिलं, n टाकत राहा उत्तर मिळत राहील तुम्हाला. हे जनरल सोल्युशन झालं. सगळेच आन्सर त्याच्यामध्ये आले. तुम्ही n ची व्हॅल्यू चेंज केली तर तुम्हाला सगळे आन्सर्स मिळतील. सो जनरल सोल्युशन हे त्या टाइपचं असतं. प्रिन्सिपल सोल्युशन मात्र थीटा बिलोंग्स टू 0 to 2 पाय. 0 to 2 पाय, 0 पासून 2 पाय पर्यंत कितीही सोल्युशन्स असू द्या, ते सगळे सोल्युशन तुमचे काय म्हणून कन्सिडर केले जातात, प्रिन्सिपल सोल्युशन. जसं की आता sin θ = हाफ, किती डिग्रीला येतं, 2 ठिकाणी भेटलं बघा. 0 to 2 पाय, हा 0 हा पाय आणि हा 2 पाय. 0 to 2 पाय या दरम्यान sin θ हाफ किती वेळा भेटलं, दोनदा, एक इथं आणि एक इथं. हा किती डिग्री सगळ्या जगाला माहिती, 30 डिग्री. सो इथून 30 डिग्री पुढं, तर इथून मागं किती आन्सर असणार आहे ते 30 डिग्री. सो हा तुमचा किती आहे, पाय 180 180 - 30 म्हणजे किती आला तुमचा 150. सो sin θ = हाफ. ह्याला दोन सोल्युशन आले प्रिन्सिपल, एक 30 डिग्री आणि एक किती आला तुमचा 150 डिग्री. आणि हे दोघंच्या दोघं कसले सोल्युशन आहेत, प्रिन्सिपल सोल्युशन आहेत, कारण दोघंच्या दोघं हे 0 to 2 पायच्या दरम्यान आहे. 0 to 2 पाय, 0 to 2 पायच्या दरम्यानचे आन्सर्स हे आहेत. नेक्स्ट याचं जनरल सोल्युशन जर बघायचं झालं तर 30 150 परत पुढे जायचं, इथून हा 30 डिग्री पुढे, इथून 30 डिग्री बघा, परत थोडं. ह्या सगळ्यांचा एक जनरलाइज फॉर्म्युला जसं आपण मगाशी n पायचा बनवला तसा बनवला तर त्याला जनरल सोल्युशन म्हटलं. तर ह्याच्यासाठी स्पेशल आपण स्टडी त्याचं करणार आहोत ते नंतर. फक्त आता मला तुम्हाला समजून द्यायचं प्रिन्सिपल सोल्युशन. सो सोल्युशन ऑफ अ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन which lies between 0 to 2 pi is called principal solution of that equation. ठीक आहे. आणि आता जनरल सोल्युशन आता बघूया आपण. जनरल सोल्युशन्स याचे 3-4 प्रकार आपल्याकडे आहेत. पहिला टाक घेऊ आपण tan θ = tan अल्फा वाला घेऊया, नंतर त्याच्याकडे. सो tan θ = tan अल्फाचं काय येणार, tan θ minus tan alpha that is equal to 0. So sin theta upon cos theta minus sin alpha upon cos alpha that is equal to 0. क्रॉस मल्टिप्लाय केलं तर किती येतं आपल्याकडे, sin theta into cos alpha minus cos theta into sin alpha. cos theta into sin alpha upon LCM वाला cos theta into cos alpha. So that is equal to किती आलं तुमच्याकडे, 0 आलं. हा भागिले इकडे झालं, गुणिले झाला, त्याचं काम संपलं. sin a cos b minus cos a sin b. कोणाचा फॉर्म्युला असणार आहे तुमच्याकडे, sin थीटा मायनस अल्फा दॅट इज इक्वल टू किती, 0. सो sin थीटा मायनस अल्फाची व्हॅल्यू किती दिली त्यांनी, 0. आत्ताच आपण 2 मिनिटांपूर्वी बघितले की sin थीटा इज इक्वल टू 0. हा थीटा धरा 2 मिनिटांसाठी. sin थीटा इज इक्वल टू 0 कधी असते, इम्प्लाइज sin थीटा इक्वल टू 0 इम्प्लाइज थीटा इज इक्वल टू n पाय. theta is equal to n pi. So this is theta minus alpha is equal to किती येणार तुमच्याकडे, n pi. So theta is equal to n pi plus alpha. हे सोल्युशन झालं. म्हणजे ह्याच्यावरून मी सांगू शकतो की if tan theta is equal to tan alpha then theta is equals to n pi plus alpha where n belongs to integer. सो आता थीटाची यांची व्हॅल्यू टाकत जाणार, आपल्याला थीटाच्या व्हॅल्यू मिळत जाणार. जनरल सोल्युशन म्हणजे इन्फायनाइट नंबर ऑफ सोल्युशन जे आहेत त्यातलं हे व्हॅल्यू मिळतात आपल्याला. नेक्स्ट टाइप आहे सेकंड, cos थीटा इज इक्वल टू cos अल्फा. सो cos थीटा मायनस cos अल्फा इज इक्वल टू 0. सो cos c minus cos b. सो दिस इज -2 sin थीटा प्लस अल्फा अपॉन 2 into sin थीटा मायनस अल्फा बाय 2 दॅट इज इक्वल टू 0. सो त्या दोघांचा गुणाकार 0 कधी येणार, आयदर sin थीटा प्लस अल्फा बाय 2 इज इक्वल टू 0 और sin थीटा मायनस अल्फा बाय 2 दॅट इज इक्वल टू 0. सो sin 0 कधी असतो, सो थीटा प्लस अल्फा बाय 2 दॅट इज इक्वल टू n पाय और so theta plus alpha is equal to 2n pi or theta minus alpha is equals to 2n pi. So theta is equal to 2n pi minus alpha or theta is equal to 2n pi
प्लस अल्फा. या दोन्ही थिटांना जर मला एकत्र सोल्युशन द्यायचं असेल तर थिटा इज इक्वल टू 2n पाय प्लस और मायनस अल्फा. सो मला याच्यावर एक काय कळतंय की इफ किंवा cos थिटा इज इक्वल्स टू cos अल्फा implies theta is equal to 2n pi plus or minus alpha. So similarly जर sin theta is equals to sin alpha असेल आपल्याकडे त्याचं इम्प्लिकेशन काय आहे की theta is equal to n pi plus minus 1 raised to n alpha. आणि ह्याच्या आधी आपण पाहिला tan theta is equals to tan alpha implies theta is equal to n pi plus alpha. सो हे तीन फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत आपल्याला. त्या तीन फॉर्म्युलांना आपण डिराइव्ह करून ह्याचे जनरल सोल्युशन्स काढणार आहोत. ठीक. नेक्स्ट टाइप आपल्याकडे चौथा sin स्क्वेअर थीटा इज इक्वल टू sin स्क्वेअर अल्फा. स्क्वेअर रूट घेतलं तर काय येतं आपल्याकडे sin थीटा इज इक्वल टू प्लस और मायनस sin अल्फा. सो एकदा काय होऊया sin थीटा इज इक्वल टू sin अल्फा और sin थीटा इज इक्वल टू माइनस sin अल्फा. सो दिस इज sin थीटा इज इक्वल टू sin अल्फा चं सोल्युशन काय येणार आपल्याकडे थीटा इज इक्वल टू n पाय प्लस मायनस 1 रेज टू n अल्फा और याचं सोल्युशन काय येणार आहे की याला मी असं लिहू शकतो sin थीटा इज इक्वल टू sin मायनस अल्फा. कारण sin मायनस थीटा इज मायनस sin थीटा. सो sin थीटा इज इक्वल्स टू ओ. याच्यावरून काय येईल थीटा इज इक्वल्स टू n पाय प्लस मायनस 1 रेज टू n इनटू मायनस अल्फा. हे आन्सर नंबर 1, हे आन्सर नंबर 2. ह्या दोघांना जर एकत्र करायचं म्हटलं तर हे असं होईल बघा. ज्यावेळेस हा अल्फा n ची व्हॅल्यू जर 1 असेल, n ची व्हॅल्यू जर 1 असेल तर मायनस 1 रेज टू n मायनस 1 इनटू अल्फा मायनस अल्फा. आणि इथे बघा मायनस 1 रेज टू 1 मायनस 1 इनटू मायनस अल्फा प्लस अल्फा. म्हणजे हा मायनस आला तर हा प्लस येईल आणि हा प्लस, हा मायनस आला तर हा प्लस, हा प्लस आला तर हा मायनस. दोघांना एकत्र केलं तर थीटा इज इक्वल टू n पाय प्लस और मायनस अल्फा. हे तुमचं आन्सर आहे. सो जसं हे sin स्क्वेअर थीटा इज इक्वल टू sin स्क्वेअर अल्फाचं सोल्युशन आहे त्याच पद्धतीने जर पाचवा फॉर्म जो आहे तो असा आहे cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू cos स्क्वेअर अल्फा implies theta is equal to n pi plus or minus alpha. सेम सोल्युशन येतं tan स्क्वेअर थीटा is equal to tan स्क्वेअर अल्फा implies theta is equal to n pi plus or minus alpha. हे सहावं सोल्युशन. सो दीज आर एक हे झालं थीटा इज इक्वल टू n पाय प्लस और मायनस अल्फा. 1 2 3 हे आत्ताचे फॉर्म्युले, मगाचे 3, त्याच्यानंतर sin थीटाचे 3 म्हणजे sin थीटाचे 3 म्हणजे काय sin थीटा इज इक्वल टू 0, sin थीटा इज इक्वल टू 1, sin थीटा इज इक्वल टू -1. cos चे 3, cos थीटा इज इक्वल टू 0, cos थीटा इज इक्वल टू 1, cos थीटा इज इक्वल टू -1. आणि tan चा 1, tan थीटा इज इक्वल टू 0. ते 3 आणि 3 6 आणि 7, 7 आणि 3 9, हे 3 12. आतापर्यंत आपण किती फॉर्म्युले पाहिले 12. आता आपण ह्याचे काय पाहणार आहोत एक्सरसाइज पाहणार आहोत.